नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास, पाठ क्रमांक 2, इतिहास लेखन, भारतीय परंपरा, भाग 4 मध्ये आपण वंचितांचा इतिहास व स्त्रीवादी इतिहास या मुद्द्यांचा तसेच काही प्रश्नोत्तरे व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे वंचितांचा इतिहास. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतूनच झाली असे म्हणता येईल. इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये ऑन्टेनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहासलेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. पुढील मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहासलेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट इसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचे संकलन आहे. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार,
सुरेंद्रनाथ सेन, रियातकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहासलेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे. अलीकडच्या काळात य. दि. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. प्रश्न क्रमांक 1. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात कोणत्या इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली? उत्तर आहे वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली. प्रश्न क्रमांक 2. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या पासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये कोणत्या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे? उत्तर आहे अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 3. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य कोणत्या भारतीय इतिहासकाराने केले? उत्तर आहे वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. प्रश्न क्रमांक 4. कोणाच्या लेखनातून भारतामध्ये वंचितांचा इतिहास मांडलेला दिसतो? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून भारतामध्ये वंचितांचा इतिहास मांडलेला दिसतो. प्रश्न क्रमांक 5. महात्मा फुले यांनी कोणत्या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला? उत्तर आहे महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. प्रश्न क्रमांक 6. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते ग्रंथ लिहिले? उत्तर आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ लिहिले. प्रश्न क्रमांक 7. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या कोणत्या स्त्रीचे नाव अग्रणी आहे? उत्तर आहे 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. प्रश्न क्रमांक 8. ताराबाई शिंदे यांनी कोणते लेखन केले? उत्तर आहे ताराबाई शिंदे यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. प्रश्न क्रमांक 9. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले कोणते पुस्तक हे ताराबाई शिंदे यांचे भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते? उत्तर आहे सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. प्रश्न क्रमांक 10. पंडिता रमाबाई यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे? उत्तर आहे पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 11. मीरा कोसंबी यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे? उत्तर आहे मीरा कोसंबी यांचे क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर कोण होत्या? उत्तर आहे भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर
डॉक्टर रखमाबाई ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात कोणाचे लेखन महत्त्वाचे आहे? उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 15. शर्मिला रेगे यांचे कोणते लेखन दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर निबंधांचे संकलन आहे? उत्तर आहे शर्मिला रेगे यांचे रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज हे पुस्तक महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 16. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये कोणाकोणाचा नामोल्लेख करावा लागतो? उत्तर आहे सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो. स. सरदेसाई आणि त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. प्रश्न क्रमांक 17. गो. स. सरदेसाई यांनी काय प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली? उत्तर आहे गो. स. सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. प्रश्न क्रमांक 18. मराठी इतिहास लेखनात मोठी कामगिरी केल्यामुळे समाज गो. स. सरदेसाई यांना कोणत्या नावाने ओळखू लागला? उत्तर आहे मराठी इतिहास लेखनात मोठी कामगिरी केल्यामुळे समाज गो. स. सरदेसाई यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. प्रश्न क्रमांक 19. अलीकडच्या काळात कोणत्या संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली? उत्तर आहे अलीकडच्या काळात य. दी. फडके व रामचंद्र गुहा या संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली.